हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काही मुलांचे मेसेज आले की दादा आता शेवटचा महिना आहे आणि शेवटच्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं काय की तुम्ही कुठले बुक्स रेफर करताय, कोणत्या शॉर्ट नोट्स रेफर करताय. स्वतःच्या केल्या तर चांगलंच आहे त्याबद्दल, पण काही पब्लिकेशन्स असतात, काही जे प्रसिद्ध जे बुक्स असतात, फेमस झालेले बुक्स, त्यांच्यामध्ये शॉर्ट नोट्स या थोड्या बेटर पद्धतीने अरेंज असतात. तर त्याला फॉलो करून जर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवल्या तर तुमच्या शॉर्ट नोट्स या ऑब्विसली इन्फ्लुएन्स होत असतात. त्यामुळे मी असं काही, यात कुठलंही पेड प्रमोशन नाहीये. मला एकदा पहिले हा पॉइंट तुम्हाला क्लिअर करायचा आहे. पेड प्रमोशन इतकं आमचं चॅनल अजून मोठं पण नाही झालंय, बट इट्स ओके. मी आज तुम्हाला अशी काही पब्लिकेशन किंवा काही बुक्स सांगणार आहेत की कुठलं पब्लिकेशन चांगलं आहे काय. मी स्वतः त्यांना माझ्या वेळेस रेफर केलेलं होतं. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया कुठले बुक्स तुम्ही फॉलो केले पाहिजे. मी स्पेशली म्हणजे मी फॉलो केलेले, मी भरपूर बुक्स रिव्ह्यू केले की MTGचं केलं, मार्वल पब्लिकेशनचं केलं, टार्गेटचं केलं, आणि त्या सगळ्यांमध्ये मला जे बेस्ट म्हणजे वाटलं टार्गेट. हो, टार्गेट पब्लिकेशनचे बुक हे फार बेस्ट आहे. लाईक मी टार्गेट पब्लिकेशनची बुक मी प्रत्येक सिरीज त्यांची चेक केली आणि प्रत्येक सिरीज मी त्यांची ऑर्डर केली. त्यामध्ये मी प्रत्येक बुकचं एक रिव्ह्यू बघितला की कसं आहे, मी स्वतःनी ते वाचलं की कशा टाईपच्या नोट्स यात दिल्या आहे. तर मला सगळ्यात बेस्ट त्यांची जी सिरीज वाटली सध्याची, जी 30 डेज क्रॅश कोर्स फॉर बायोलॉजी आहे. 30 डेजचा क्रॅश कोर्स आणि 45 डेज तुमची फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स आहे. मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर मी स्वतः या बुक्स ऑर्डर करून मागवल्या. मी स्वतः तुमच्यासाठी त्यातून नोट्स वगैरे काढणार आहेत सर्व. बट यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे की तुम्हाला क्विक रिव्ह्यू भेटणार आहे. वन ऑफ द बेस्ट क्विक रिव्ह्यू यात दिलेत आणि इझी लँग्वेज मध्ये दिलेत. त्याच्यानंतर स्मार्ट कीज दिले, त्याच्यानंतर होमवर्क सुद्धा दिलाय. ज्या मुलांचा सिलेबस हा 50% पेक्षा कमी किंवा कमी झालाय, ज्यांना कॉन्फिडन्स नाहीये, जे फक्त क्रॅश कोर्सवर फुल फोकस करतायत, तर त्या मुलांसाठी टार्गेट पब्लिकेशनचं हे जे 45 डेजचं क्रॅश कोर्सचं जे बुक आहे, हे वन ऑफ द बेस्ट बुक आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा अभ्यास कमी झालाय वगैरे असं काही असेल तर तुम्ही ह्या बुकशी जाऊ शकता. बुकची प्राइस वगैरे ऍक्च्युली मी ते हा पूर्ण सिरीज घेतली, त्यामुळे सर्व एक साथ सोबत घेतल्यामुळे मला प्राइस सांगता येणार नाही. यावर 500 रुपये दिले, बघ ऑनलाईन कमी असेल, त्यामुळे तुम्ही जाऊन चेक करा. क्रॅश कोर्स एक वन ऑफ द बेस्ट आहे. त्याच्यानंतर मी PYQs पण मागवलेत. PYQs चे बुक्स पण मागवलेत. प्रत्येक याचे 26 म्हणजे हे 1999 पासून 2024 पर्यंतचे. त्याच्यानंतर मॅथ मध्ये पण तेवढेच आहे आणि केमिस्ट्री मध्ये 2004 पासून 2024 पर्यंतचे. तर या PYQचं बुक मी ज्यावेळेस बघितलं, यात सर्व क्वेश्चन कव्हर केले टार्गेटवाल्यांनी, बिकॉज ते फार आधीपासून चालत आलेलं पब्लिकेशन आहे. फार आधीपासूनचे क्वेश्चन त्यांनी कलेक्ट करून ठेवलेत. तर त्यामुळं हा ऑब्विसली यात सोल्युशन वगैरे सर्व काही प्रॉपर मॅनेजमेंट मध्ये दिले. त्यानंतर एक मेन फीचर या बुकचं मला जे आवडलं, बी फ्रँक, यात इम्पॉर्टंट फॉर्म्युले सुद्धा दिले, त्यामुळे मला हे आवडलं. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल अनालिटिक्स दिलंय की कुठल्या लेसन मधून किती प्रश्न आले होते, कसे आले होते, की त्यानंतर त्यांची लेवल किती होती, हे सर्व या बुक्स मध्ये दिलंय. आणि इच अँड एव्हरी टाईप आणि इच अँड एव्हरी क्वेश्चन PYQचा या बुक मध्ये कव्हर केलेला मला दिसला. मी स्वतः या बुकला आता रेफर करतोय. त्यामुळं मी असं सजेस्ट करेल की ज्यांना PYQs पाहिजे असेल तर त्यांनी हे टार्गेट पब्लिकेशनचं PYQचं बुक तुम्ही घेऊ शकता. बायोलॉजी साठी असेल किंवा फिजिक्स साठी असेल किंवा मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री साठी असेल, तर एक टार्गेट पब्लिकेशनची जी तुम्हाला सर्वात जास्त माहित असलेली सिरीज आहे ट्रायम्फ म्हणून. आणि हो, या ट्रायम्फच्या बुक्स मध्ये मी ज्यावेळेस वाचलं तर त्यावेळेस मला त्यांची जी MCQs हे पण फार आवडले. त्यानंतर त्यात पण त्यांनी स्मार्ट कीज आणि क्विक रिव्ह्यूज दिले, जसे की त्यांनी क्रॅश कोर्सच्या बुक्स मध्ये दिले. क्रॅश कोर्सच्या बुक्स मध्ये थोडं वेल अरेंज आहे त्यांचं. 45 डेजच्या क्रॅश कोर्स मध्ये कमी टाइम मध्ये जास्त अभ्यास कसा होईल त्या दृष्टिकोनातून ते बुक प्रिपेअर केलंय. त्यानंतर ट्रायम्फची पण सिरीज, टार्गेट पब्लिकेशनची, ही बेस्ट सिरीज आहे. मी सगळे बुक्स याच्यासाठी मागवले की मला कम्पेअर करायचं होतं की कुठलं हे बेस्ट आहे. त्यामुळे मी तुम्हाला या कालावधीमध्ये आता क्रॅश कोर्सचे जे बुक आहे 45 डेजचे व बायोलॉजीसाठी 30 डेजचं,
तर ते बुक तुमच्यासाठी फार हेल्पफुल ठरणार आहे, की ज्या मुलांचा कमी सिलेबस झालाय त्यांनी. त्यांचं मोटिव्हच असं आहे की प्रिप फास्टर स्कोर हायर. कमी कालावधीमध्ये कसा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर होईल त्या दृष्टिकोनातून या नोट्स प्रिपेअर केल्यात. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जे मुलं मला विचारत होते की दादा बुक्स कोणती यूज करू, त्यावेळेस पण मी त्यांना प्रत्येकाला व्हॉट्सअपवर सांगत होतो की टार्गेट पब्लिकेशनचं बुक यूज करा. बट सर्व मुलांपर्यंत पोहोचावं की कुठले बुक्स तुम्ही यूज केले पाहिजे, कारण ह्या शेवटच्या ज्या महिना असतो किंवा शेवटचा जो कालावधी असतो हा सगळ्यात महत्वाचा असतो, की तुम्ही कसं या महिन्यामध्ये प्रिपेअर करतात हा तुमचा रिझल्ट ठरवत असतो. की तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर केलं त्या तशा प्रकारचा रिझल्ट तुमचा हा शेवटचा महिना ठरवत असतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की मला तर आवडलंय यांचं 45 डेज क्रॅश कोर्सचं पुस्तक. त्यामुळे जर तुम्ही क्रॅश कोर्सवर जास्त फोकस करत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट बुक असेल.